स्वरूपाचं जे विश्लेषण होतंय तसं नाही असं जोशी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय. जर तुमचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 4 ते 12 लाख 5% कर द्यावा लागणार आहे. 4 ते 8 लाख 5%, म्हणजे आपण असं समजू 4 लाखावर 5% म्हणजे 20,000. हो. 8 ते 12 लाख 10% म्हणजे 40,000. म्हणजेच तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या वर गेलं तर तुम्हाला 60,000चा टॅक्स 12 लाखावर द्यावाच लागेल, जो आधीपेक्षाही कमी आहे. हो, खूप कमी आहे. अर्थमंत्री सांगत होते सो आधीपेक्षाही तो 80,000ने कमी आहे किंवा मला वाटतं त्यापेक्षा थोडा बहुत फरक असेल. तर ती एक म्हणजे ह्यात शंका नाही की सवलत आहे, अगदी मोठी सवलत आहे आणि मोठी सवलत आहे, हेही बरोबर आहे. पण 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असं होत नाही. 75,000 ते स्टँडर्ड डिडक्शन सॅलरीड माणसाला सांगतोय. बरोबर. अगदी 4 लाखापर्यंत टॅक्स नाही. आपण नवीन आकडे आलेले आहेत टॅक्स रिजमचे, ते आपण बघूयात. नवीन आकडेवारी आलेली आहे. 4 ते 8 लाखापर्यंत 5%. जोशी जसं सांगत होते अगदी त्या स्वरूपामध्ये. 8 ते 12 लाखापर्यंत 10%, 12 ते 16 लाखापर्यंत 15%, आणि त्यानंतर 16 ते 20 लाखापर्यंत 20%, आणि 20 लाखाच्या वर 20 ते 25 लाखापर्यंत 25%, आणि 25 लाखाच्या वर 30%. म्हणजे एक मोठी सवलत. ज्यांना भरपूर पगार आहे त्यांनाही या ठिकाणी सवलत पाहायला मिळते, आणि ज्यांना कमी पगार आहे त्यांच्यासाठी पण चांगली सवलत पाहायला मिळते. त्यामुळे श्रीमंत पगारदारांचा किंवा नोकरदारांचा आणि साधारण मध्यमवर्गीय नोकरदारांचा दोघांची काळजी जी आहे ती या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे. टॅक्स संदर्भातली ओरड सातत्यानं वाढत होती देशामध्ये. एक टॅक्सबद्दलचा असंतोष निर्माण होताना पाहायला मिळत होता, आणि त्याला उत्तर सरकारनं शोधलेलं आहे. सरकारनं एक मोठा दिलासा, इतिहासातला माझ्या मते जोशी सर्वात मोठा दिलासा असेल. हो, प्रश्नच नाही. हा खास करून ज्याला आपण निम्न मध्यम वर्ग म्हणतो त्याच्यासाठी फार मोठा दिलासा आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या की जसजसं उत्पन्न वाढत जातं तसतसं ही जी सूट आहे त्याची जी टक्केवारी बघितली तर ती तेवढी जास्त होत नाही. पण जो निम्न मध्यमवर्गीय, खास करून नव्याने नोकरीत जाणारा किंवा नोकरीत जाऊन आत्ता 4-5 वर्ष झालेली आहेत अशा स्वरूपाचा जो वर्ग आहे, ज्यांचं उत्पन्न हे 12 लाखाच्या आत बाहेर असतं, त्यांना नक्कीच 60-70 हजारापर्यंत म्हणजे एकूण 5 ते 10% त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत कराची माफी मिळालेली आहे, जी माझ्या मते फार मोठी आहे. अगदी एक मोठी सवलत या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारनं दिल्याची चित्र पाहायला मिळतंय. अर्थमंत्र्यांनी एक मोठी सवलत नोकरदाराला दिलेली आहे. नोकरदाराचा मुख्यतः प्रश्न होता, तुम्ही इतकं सगळं फुकट वाटतंय, आम्हाला पण काहीतरी द्या. जी अपेक्षा होती ती सरकारनं मध्यमवर्गीयांची पण या ठिकाणी पूर्ण केलेली पाहायला मिळते. आपल्याबरोबर अजय वाळिंबे जोडले गेलेले आहेत. अजय वाळिंबेंकडे जाऊयात. अजय वाळिंबे सर, आपल्याला अपेक्षा होती की खूप काही मोठे बदल टॅक्स सवलतीच्या रूपानं मिळताना पाहायला मिळणार नाही, पण सवलत मिळालेली आहे आणि ती भरघोस सवलत मिळालेली आहे. कसं बघतात या गोष्टीकडे? अजय वाळिंबेंशी संपर्क होत नाहीये. आपण तुम्ही उद्योजक म्हणून आणि स्वतः इन्कम, कारण तुम्हाला पण इन्कम टॅक्स तो असतो शेवटी, असं तर काही नाही की तुम्हाला इन्कम टॅक्स नसतो. तर इन्कम टॅक्समध्ये मिळालेली ही सवलत कसं बघता? ही अतिशय चांगली आणि स्वागतार्ह अशी घोषणा आहे. मोदी सरकारनं तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्याच बजेटमध्ये देशातल्या अधिकांश कर देणाऱ्या जनतेला खुश करण्याचा एक चांगला निर्णय यामध्ये घेतलेला आहे. हा देशाच्या अर्थव्यवस्थेला, एकूण इकोसिस्टमला चालना देणार आहे. कोरोनाच्या काळानंतर जे सेव्हिंग कमी झालं होतं, मी नुसत्या व्याजदराचं कारण नव्हतं, लोकांचं स्पेंडिंग वाढून बचत करण्यापेक्षा मी एन्जॉय करतो ही मानसिकता वाढून जे बचत कमी झाली होती, त्याला या नवीन कररचनेतल्या सवलतीमुळे बचतीला थोडंसं प्रोत्साहन मिळेल आणि नक्की या अर्थव्यवस्थेला चालना देणारी अशी महत्त्वपूर्ण घोषणा आहे. आपण महिला आहेत आपल्याबरोबर, जैन मॅडम आहेत. जैन मॅडमकडे जाऊयात. जैन मॅडम कसं बघतात या घोषणेकडे? माईक द्याल प्लीज जैन मॅडमला. हाँ मैडम, तुमच्या इथून हा घ्या. So there will be no more money in the pocket of the household to invest. अगर 12 लाख की बात करें तो 6,500 रुपया उसको एक्स्ट्रा हर महीने टैक्स के रूप में उसको रियायत मिल गई है. दैट्स अ वेरी वेलकम मूव. 12,500 रुपये. मॅडमचं कॅल्क्युलेशन पण झालेलं आहे लगेच की इतके वाचणार, दर महिन्याला किती वाचणार. बघा, हे असतं मुळात घरातलं बजेटिंग सगळंचं सगळं. त्यामुळे मी शेतकरी वर्ग म्हणून कृषी क्षेत्राला या ठिकाणी कोणती मेजर सवलत जी आहे ती काही दिसत नाही आहे. मुळात शेतकरी इन्कम टॅक्स भरत नाही, त्यामुळे तुम्हाला त्यात काही मदत मिळताना पाहायला मिळत नाही. पण
ॲग्रो प्रोसेसिंगवर केलंय म्हणतात ते, तर काय कसं बघतात? कारण दरवर्षी ॲग्री प्रोसेसिंग आज नाही सर 10 वर्ष झाले सातत्यानं सांगतात नाही, यावेळेला स्पेशल पॅकेज स्पेशल पॅकेज आहे. नाही, शेतीच्या उद्योगाला चालना देण्यासाठी आजच्या अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद केली आहे. विशेष म्हणजे एक्सपोर्ट वाढीसाठी जी काही संकल्पना केलेली आहे त्याच्यामध्ये लॉजिस्टिकचा विषय आहे, CHLचा विषय आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर फोकस केला तर नक्कीच आपल्या देशाचा जो एक्सपोर्ट वाढण्यास आणि कृषी क्षेत्रात जे आता येऊ घातलेले जे काही प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना असेल, मॅग्नेट प्रकल्प असेल, स्मार्ट प्रकल्प असेल, याच्या अनुषंगाने जे काही शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून समूहात जे काही आता जे चांगलं वातावरण झालं आणि या ठिकाणी युवा शेतकरी विशेष करून आलेला आहे, यांच्यासाठी हे एक्सपोर्ट होणं गरजेचं आहे. एक्सपोर्ट ओरिएंटेड अशा स्वरूपाचा विचार या ठिकाणी आहे. मी पुन्हा एकदा येतो जोशींकडेच, मग नंतर आपण विस्तारानं चर्चा करू सेक्टर वाईज, कारण आपला जो मूळ प्रेक्षक आहे तो मध्यमवर्गीय, टॅक्स पेयर, नोकरदार अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल चर्चा करूयात आणि मग इंडस्ट्री, ॲग्रो अशा विषयांकडे जाऊयात. जोशी सर, परत एकदा मूळ मुद्द्याकडे येतो की अपेक्षा तुम्ही पण व्यक्त करताना म्हटला होतात की खूप मोठी सवलत मिळेल अशी काही शक्यता दिसत नाही. मुळात अशा स्वरूपाचा निर्णय टॅक्ससाठीचा म्हणून का घेतला गेला असेल वाटतं? नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की अशा प्रकारे मोठा एवढी सवलत मिळेल ही अपेक्षा खरोखरच नव्हती आणि ती का घेतली गेली असेल हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की अशा स्वरूपाचा बदल हा जेव्हा डायरेक्ट टॅक्स कोड आणलं जाईल त्यावेळेला अपेक्षित होता. आणि म्हणून मी तुम्हाला आठवत असेल तर सुरुवातीलाही आपल्या चर्चेचं म्हटलं होतं की आज कदाचित पर्सनल इन्कम टॅक्समध्ये काहीच बदल होणार नाही असं सांगून की बा आम्ही तर डायरेक्ट टॅक्स कोडच्या वेळेला करू. पण आता अर्थमंत्र्यांनी असं केलेलं आहे की डायरेक्ट टॅक्स कोड बिल स्वतंत्रपणे येणार आहे, पण रेटमधला फरक मात्र त्यांनी आत्ताच घोषित केला. आता या गोष्टीचा अजून एक आपल्याला समजून घ्यायला हवं की डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये नक्की काय गोष्टी येणार आहेत. कारण हे जे रेट्स आहेत हे उत्पन्नावर आहेत, पण उत्पन्न कसं कॅल्क्युलेट करायचं हे तुम्हाला डायरेक्ट टॅक्स ॲक्ट सांगतो. तो आता त्याच्यामध्ये ज्या काही सवलती होत्या, पहिली तर गोष्ट अशी आहे की हे सगळा बेनिफिट हा फक्त नव्या रेजिमला आहे. म्हणजे आता जवळजवळ फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस जुनी रेजिम ही आता पूर्ण बंद झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त नव्या रेजिमला ही सगळी सूट आहे आणि ती घेतल्यानंतर जुन्या रेजिमचा काही फायदाच उरणार नाही. त्यामुळे पूर्णतः हा बेनिफिट हा फक्त नव्या रेजिमला मिळणार आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा हा नव्या रेजिमला फायदा मिळतो त्यावेळेला जुन्या रेजिमच्या तुलनेत असलेले जे बेनिफिट्स होते ते पूर्णपणे काढून घेतलेले आहेत आता. त्यामुळे त्याच्यामुळे काही प्रमाणात नकारात्मकही परिणाम होणार आहे. तेव्हा इथून पुढच्या डायरेक्ट टॅक्स कोड बिलमध्ये अजून काही परिणाम काढून घेणार आहेत बेनिफिट्स किंवा ठेवणार आहेत हे सगळं पाहायला हवं. पण तरी मी असं नक्की सांगेन की एक आश्चर्याचा सुखद धक्का आपल्याला अगदी खरंच आहे, खूप मोठा सुखद धक्का या ठिकाणी दिलेला आहे मध्यमवर्गीयांसाठी. म्हणून सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी बघतोय. किती याच्याबद्दल चर्चा होईल, ठीक आहे, काही वेळानंतर आपल्याला ते कळेल. पण ठीक आहे, सरकारने एक धाडसी पाऊल उचललंय, त्याचं स्वागत करायला काही हरकत नाही. आता ते कशा स्वरूपात पास ऑन होणार आहे बेनिफिट्स याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, त्यावरच आपण मुख्यतः चर्चा करतोय. आपण पुन्हा एकदा कर रचनेवर नजर टाकूयात. जो नवीन कर रचना, जी न्यू रिजीम आहे त्या अंतर्गत कशा स्वरूपामध्ये टॅक्स बेनिफिट मिळणार आहे आपण पुन्हा एकदा नजर टाकूया. 4 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नसेल, 4 ते 8 लाखावर 5% कर द्यावा लागेल, 8 ते 12 लाखावर 10% कर द्यावा लागेल, 12 ते 16 लाखावर 15% कर द्यावा लागेल. आपण बघतोय 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 16 ते 20 लाखापर्यंत 20% इतका आणि 20 ते 24 लाखापर्यंत 25% कर. तर 24 लाखावरील उत्पन्नावर 30% इतका कर द्यावा लागणार आहे. 24 लाखाच्या वर 30% इतका कर द्यावा लागणार आहे. आणि त्यामुळे साधारण 70 ते 80 हजार रुपये कमीत कमी वार्षिक तुमचे वाचणार आहेत. अत्यंत मोठा असा दिलासा. वाळिंबे सरांकडे जाऊयात. अजय वाळिंबे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अजय वाळिंबे सर, अपेक्षांपेक्षा जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो नरेंद्र मोदी सरकारनं या ठिकाणी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नोकरदारांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. आपण वाळिंबेंकडे जाऊयात. वाळिंबेजी, कसं बघता या घोषणेकडे? निलेश मगाशी आपण म्हटलं, मला खरंच म्हणजे मनापासून आनंद झाला. कारण एक तर माझी अपेक्षा पूर्ण झाली, जी आपण पहिल्यांदा म्हणजे आपण बजेट सुरू व्हायच्या आधी आपण बोललो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की साधारण 50,000 रुपयापर्यंत जो TDSची माफी आहे ती 1 लाखापर्यंत वाढवावी. म्हणजे आपलं कासाचं जे आपण बोलत होतो ती इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं 1 लाखापर्यंत आता टॅक्स लागणार नाही आहे, TDS लागणार नाही आहे सिनियर सिटीजनना.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मला खरंच अपेक्षा वाळिंबे सर मी एकच साधारण मिनिटासाठी थांबतो, कारण हा थोडा मुद्दा आहे ना, नीट समजून घेण्याचा आहे, म्हणून तुमच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न. हा 1 लाखापर्यंत TDS लागणार नाही, म्हणजे कशा स्वरूपात सिनियर सिटीजनला याचा फायदा होईल? म्हणजे इंटरेस्ट आत्तापर्यंत कसं होतं, मुदत ठेवीवर जे व्याज मिळायचं ते 50,000पर्यंतचं व्याज होतं, ते टॅक्स एक्झम म्हणजे त्याला TDS लागत